वेलकम स्टुडंट्स इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 9वी विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर यातील जो 6वा चॅप्टर आहे वनस्पतींचे वर्गीकरण, या चॅप्टरचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, याच्या पूर्वीचे चॅप्टर 1 टू चॅप्टर 5 याही चॅप्टरचे जे स्वाध्याय आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. तुम्ही ते अजूनही जर बघितले नसाल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन नक्की बघा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे सुद्धा स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला आपल्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया. तर यातील प्रश्न पहिला आहे, अ, ब व क या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा. तर पुस्तकामध्ये अशा प्रकारचे हे अ स्तंभ, ब स्तंभ आणि क स्तंभ दिलेला आहे. तर याच्या आपल्याला योग्य अशा जोड्या जुळवायच्या आहेत. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे इथे खाली. याच्यामध्ये अ स्तंभ मध्ये काय दिलेलं आहे बघा, थायलोफायटा. तर याच्यासाठी ब स्तंभामध्ये उत्तर आहे, या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. आणि क स्तंभामध्ये याचं जे उदाहरण आहे ते आहे शैवाल. त्यानंतर दुसरा आहे ब्रायोफायटा. तर याच्यासाठी ब स्तंभामध्ये उत्तर आहे, या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. तर क स्तंभामध्ये याचं उदाहरण आहे मॉस. तिसरं टेरिडोफायटा. याच्यासाठी बघा, पाणी व अन्न वहनासाठी उती असतात आणि याचं उदाहरण आहे नेचे. चौथा आहे अनावृत्तबीजी. तर यासाठी येणार, बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. त्याचं उदाहरण आहे सायकस. पुढचं आहे पाचवं आवृत्तबीजी. तर याच्यासाठी फळांच्या आत बिया तयार होतात आणि यासाठीचं उदाहरण आहे चिंच या झाडा किंवा चिंच वनस्पती. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व विधानांची कारणे मीमांसा स्पष्ट करा. त्यासाठी आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत ते बघा, आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बीजाणू, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, युग्मक. तर चला आपला त्यातला पहिला प्रश्न अ काय आहे बघूयात. मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने, इथे रिकामी जागा आपल्याला भरायची आहे, या वनस्पतींचे असते. आणि याचं उत्तर, मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा. इथे मी हायलाइट करते, जी रिकामी जागा आपल्याला भरायला सांगितली होती त्याला, थॅलोफायटा या वनस्पतींचे असते. तर त्या पाठीमागचं कारण थॅलोफायटा या विभागात शैवाल या वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे. शैवाल ही वनस्पती जलीय असून तिचे शरीर तंतूंचे बनलेले असते, म्हणून थॅलोफायटा हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आ, वनस्पती सृष्टीचे उभयचर या गटाला म्हटले जाते. तर उत्तर बघा, वनस्पती सृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा या गटाला म्हटले जाते. त्याचं कारण काय बघा, ब्रायोफायटा गटातील वनस्पती ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.
म्हणून या वनस्पतींना उभयचर म्हटले जाते. म्हणूनच ब्रायोफायटा हे उत्तर अचूक आहे. ई प्रश्न, टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे निर्मितीद्वारे होते. तर चला या दोन रिकाम्या जागेमध्ये काय उत्तर असणार हे आपण बघूयात. टेरिडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू प्रजनन किंवा बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. आता त्याचं कारण, टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींच्या पानाच्या मागील बाजूस बीजाणू तयार होतात. याच्या सहाय्याने वनस्पती तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन करतात. ही पद्धत ज्यावेळी पाण्याची कमतरता असेल त्यावेळी वापरली जाते, परंतु सर्व परिस्थिती अनुकूल असेल तर वनस्पती लैंगिक प्रजनन युग्मके तयार करून प्रजनन करतात. हे आहे याचं कारण. पुढील ई प्रश्न, नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी ही वनस्पती आहे. आणि त्या रिकाम्या जागी उत्तर येणार, नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी अनावृत्तबीजी ही वनस्पती आहे. इथे आपण अनावृत्तबीजीला हायलाइट केलं. आता कारण, केवळ अनावृत्तबीजी वनस्पतीच्याच विभागात नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. त्यामुळेच अनावृत्तबीजी हे उत्तर अचूक आहे. विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. तर चला आता तिसऱ्या प्रश्नातील पहिला प्रश्न आपण बघूयात. बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा. आणि याचे उत्तर, पहिला पॉइंट आहे, या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात. त्या वनस्पतींना बीजपत्री असे म्हणतात. दुसरा, बीजपत्री वनस्पतीमध्ये सर्व शरीर रचना दिसून येतात, जसे मूळ, खोड, पाने इत्यादी. तिसरं वैशिष्ट्य आहे, या वनस्पती बहुवार्षिक, द्विवार्षिक किंवा वार्षिक असतात. चौथा वैशिष्ट्य, यांच्यात प्रजनन क्रियेनंतर बिया तयार होतात, ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. पाचवं बघा, बिया रुजताना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो. आणि नेक्स्ट आहे, बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यांवरून
बीजपत्री वनस्पतींचे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी असे विभाग केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण बीजपत्री उपसृष्टीची जी 6 वैशिष्ट्ये आहेत ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघितली आहेत. आता प्रश्न पुढचा प्रश्न, एक बीजपत्री व द्विबीजपत्री मधील फरक स्पष्ट करा. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते, कारण एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री मधील हा जो फरक आहे हा याच्या आधी सुद्धा एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी विचारला गेलेला आहे. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते, तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. चला आता यातला फरक बघू, एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री. पहिला फरक बघा, प्रत्येक बीजात एकच बीजपत्र असते. द्विबीजपत्रीमध्ये प्रत्येक बीजात 2 बीजपत्रे असतात. दुसरा मुद्दा, वनस्पतींना तंतुमुळे असतात. तर द्विबीजपत्रीमध्ये सूट मूळ हे ठळक आणि प्राथमिक असते. तिसरा बघा, वनस्पतींची खोडे नाजूक असतात आणि द्विबीजपत्रीमध्ये बहुतेक वनस्पतीत खोड मजबूत आणि कठीण असते. एक बीजपत्रीमध्ये त्रिभागी फूल असते, तर द्विबीजपत्रीमध्ये चतुर्भागी किंवा पंचभागी फूल असते. आणि आता याची उदाहरणं, एक बीजपत्रीची उदाहरणं आहेत मका, केळी, गहू. द्विबीजपत्रीची उदाहरणं आहेत सूर्यफूल, मोहरी आणि वाल. ई प्रश्न, नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा. तर चला आपण या नेचे या वनस्पतीचं वर्णन करणारा परिच्छेद लिहूयात. उत्तर बघा, नेचे म्हणजे फॉर्न्स. ही वनस्पती बागेमधील शोभिवंत झुडपांपैकी एक वनस्पती आहे. तर ती नेमकी कुठे असते हे आपण सांगितलं. नेचे वनस्पतीत मूळ, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात. नेचे या वनस्पतीला फुले आणि फळे येत नाहीत. ही जी वनस्पती आहे ही वनस्पती अपुष्प वनस्पती आहे, म्हणजे त्याला फुले येत नाहीत. नेचे वनस्पतीतील पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे याचे प्रजनन होते. हे अलैंगिक प्रजनन असते आणि लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करून होते. तर बघा, अगदी व्यवस्थित असा या नेचे या वनस्पतीचा वर्णन करणारा परिच्छेद आपण लिहिला आहे. आता पुढचा ई प्रश्न, स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा. तर पुस्तकामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची ही आकृती दिली आहे. तर ही आहे स्पायरोगायराची आकृती. व्यवस्थित बघा, व्यवस्थित ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये नावं बघा कशी दिली आहेत. बाहेरचा हा जो आवरण आहे याला पेशी भित्तिका म्हटलेला आहे. आतमध्ये हा जो येलो कलरचा पार्ट दिसतो याला केंद्रक म्हटलेला आहे. त्यानंतर डार्क हिरव्या कलर मध्ये हे जे आहे त्याला पायरेनाइड म्हणतात आणि हा जो भाग आहे असा सर्पिलाकार याला सर्पिल हरित लवक असं म्हटलेलं आहे. तर डायग्राम व्यवस्थित काढून त्याची नावं सुद्धा व्यवस्थित द्यायची आहेत. आता या वनस्पतीचे वैशिष्ट्य काय बघूयात. पहिलं वैशिष्ट्य, अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील
थायलोफायटा गटातील स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे. तर ते कोणत्या गटातील आहे हे आपण लिहिलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात आणि या वनस्पती फक्त पाण्यात जगू शकतात. तिसरा वैशिष्ट्य बघा, या वनस्पतींचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते. हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश संश्लेषण करतात. चौथा वैशिष्ट्य काय आहे, या बहुपेशीय शरीरात सर्पिल भासणारा हरित लवक असतो. त्याच्या मधोमध पायरेनाइड या पिष्टमय पदार्थांचा गुटळ्या असतात. आपण आकृतीमध्ये बघितलं आहे. ह्या ज्या गुटळ्या आहेत या पायरेनाइड म्हणजेच पिष्टमय पदार्थाच्या आहेत. त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. आणि पाचवं वैशिष्ट्य आहे, खंडीभवन पद्धतीने स्पायरोगायरा वाढतात. तर ही एक अलैंगिक पद्धतीचा प्रकार आहे खंडीभवन, आणि त्या पद्धतीने स्पायरोगायराची वाढ होत असते. नेक्स्ट, आता प्रश्न आहे, ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा. तर चला आपण बघूयाचं उत्तर. ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. दुसरं वैशिष्ट्य बघा, या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. या वनस्पतींच्या मध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. पुढचं वैशिष्ट्य, ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिणीसारखी लांब असते. त्यानंतर पाचवा, या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांच्या सारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळासारखे अवयव, मुलाभ असं म्हणतात त्याला, मुलाभ असतात. पुढचं वैशिष्ट्य, पाणी आणि अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. आणि या वनस्पतींची उदाहरणे मॉस म्हणजे फ्युनारिया, मर्केशिया, अँथॉसिरॉस, रिक्सिया इत्यादी ही आहेत याची उदाहरणे. चला विद्यार्थ्यांनो, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न चौथा, सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढून त्यांविषयी स्पष्टीकरण लिहा. आणि यामध्ये पुन्हा आपल्याला विचारलेला आहे मर्केशिया, फ्युनारिया, नेचे आणि स्पायरोगायरा. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे मर्केशिया. तर ही आहे मर्केशियाची आकृती. या भागाला संपुटिका असं म्हणतात. हे आहे वृंत. हा जो भाग दिसतो हा पानासारखा भाग आहे, आणि ही जे असे छोटे छोटे बारीक केस दिसतात याला मुलाभ असं म्हणतात, जे की मुळांसारखा अवयव आहे. तर चला याचं आता आपण वैशिष्ट्य लिहूयात. ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. तर हा पॉइंट तर आपल्याला पाठ झाला आहे. दुसरा बघा, याच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. तिसरा आहे, ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिणीसारखी
लांब असते. आता मर्केशिया ही जी उदाहरण ही जी आहे ही जी वनस्पती आहे ही ब्रायोफायटा या गटातील आहे. त्यामुळे आपण ब्रायोफायटा गटाचे जे काही वैशिष्ट्य आहेत तेच ह्याच्या उत्तरामध्ये लिहित आहोत. पुढचं, या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात, जे आपण इथे बघितलं. आणि पाचवा, अनुकूल परिस्थितीत वृंत या आणि त्यावरच्या संपुटिका दिसते. संपुटिकेतून बीजाणू निर्मिती होते, त्यामुळे मर्केशिया अलैंगिक प्रजनन करू शकते. आता पुढची आहे फ्युनारिया. तर फ्युनारियामध्ये सुद्धा बघा अशा पद्धतीची आकृती तुम्ही काढायची आहे. इथे हे जे दिसतं आहे ह्याला वृंत असं म्हटलं आहे. संपुटिका हा जो भाग दिसतोय हा पानासारखा भाग, आणि इथे खाली हे जे बारीक बारीक केस दिसत आहेत हे आहे मुलाभ. तर याच्यासाठी सुद्धा तीच वैशिष्ट्ये येणार. बघा, पहिला ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात. त्या पाठीमागचं कारण काय हे सुद्धा आपण बघितलं आहे. दुसरं, फ्युनारिया या वनस्पतीला मॉस असे देखील म्हटले जाते आणि ही वनस्पती उभयचर आहे. का उभयचर आहे हे देखील आपण बघितलं आहे. तर का याचं कारण बघा चौथ्या पॉइंटमध्ये आहे. कारण या वनस्पती ओलसर मातीत वाढतात आणि प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. पुढे फिफ्थ पॉइंट इथे आहे 6, इथे 7. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिणीसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात. मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात. तर आपल्याला तेच पॉइंट आपण रिपीट करत आहोत, कारण ते ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींचे ही उदाहरण आहेत. अनुकूल परिस्थितीत वृंत आणि त्यावरची संपुटिका दिसते. संपुटिकेतून बीजाणू निर्मिती होते, त्यामुळे फ्युनारिया अलैंगिक प्रजनन करू शकते. याशिवाय त्यांच्यात लैंगिक प्रजनन देखील होते. नेक्स्ट आहे ते आहे नेची. आता यामध्ये इथे हे दाखवले आहे, ही आहेत मुळे आणि वरची पर्णिका. नेचे म्हणजे फॉन्स. ही वनस्पती बागेतील शोभिवंत झुडपांपैकी एक वनस्पती आहे. दुसरा बघा, नेचे वनस्पतीला मूळ, खोड, पान असे सुस्पष्ट अवयव असतात. तिसरा, नेचे या वनस्पतीला फुले फळे येत नाहीत. ही अपुष्प वनस्पती आहे. चौथा, नेचे वनस्पतीतील पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे प्रजनन होते. आणि पाचवा, हे अलैंगिक प्रजनन असते आणि लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करून होते. पुढचा आहे स्पायरोगायरा. तर विद्यार्थ्यांनो, स्पायरोगायराची आकृती ही आपण मगाशीच बघितलेली आहे. तर त्याची वैशिष्ट्य सुद्धा आपण मगाशी बघितलेली आहे, तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा बघू म्हणजे आपला सराव होईल. अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा गटातील स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे. दुसरा, या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात. या वनस्पती फक्त पाण्यात जगू शकतात. तिसरं, या वनस्पतींचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते. हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश संश्लेषण करतात. चौथं, या बहुपेशीय शरीरात सर्पील भासणारा हरित लवक असतो.
त्याच्या मधोमध पायरेनाइड या पिष्टमय पदार्थांच्या गुठळ्या असतात. त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते आणि ती पद्धत जी आहे त्याला खंडीभवन पद्धतीने स्पायरोगायरा वाढतात. आता विद्यार्थ्यांनो प्रश्न 5वा, तर त्याच्यापूर्वी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मुळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा. ओके, तर चला बघूया याचं उत्तर. तर त्यातलं पहिलं जे घेतलं आहे ते आहे एकबीजपत्री वनस्पती कांदा. तर विद्यार्थ्यांनो याचं उत्तर बघा. याला शास्त्रीय भाषेमध्ये त्याचं जे नाव आहे ते आहे अलिम सेपा. याचं जे मूळ असतं हे तंतुमय मूळ असतात. खोड जे आहे हे भूमिगत असतं आणि ते कंदाच्या स्वरूपामध्ये असतं. त्याची जी पाने असतात ही पोकळ नलिके समान पात्यासारखी एकबीजपत्री वनस्पती कांदा. फुले पूर्ण व द्विलिंगी, निदलपुंज व दलपुंज दोन्ही एकाच परिदलपुंज या स्वरूपात असतात. प्रत्येकी 3 याप्रमाणे 2 थरात त्यांची रचना दिसून येते. पुकेसर म्हणजे पुमंग, परिदल पुंजावर चिकटलेले एकूण 6 पुकेसर असतात. आणि स्त्रीकेसर म्हणजे जायांग, त्रिभागी अंडाशय वरच्या पातळीवर कांद्याचे रोप छोटे असून त्याचा कंद भूमिगत असतो. आता दुसरं जे घेतलं आहे ते आहे द्विबीजपत्री वनस्पती जास्वंद. त्याचं शास्त्रीय नाव आहे हिबिस्कस रोसा सायनेसिस. आणि त्याचं जे मूळ आहे हे ठळक प्राथमिक मूळ सोट मूळ पद्धतीचं असतं. पाने साधी जाळीदार शिराविन्यास असलेली पाने असतात. त्यानंतर द्विबीजपत्री वनस्पती उदाहरण जास्वंद. निदलपुंज 5 हिरव्या रंगाच्या निदलांचा एकमेकांना बद्ध असलेला निदलपुंज असतो. आणि त्याचा दलपुंज 5 लाल रंगाच्या सुट्या पाकळ्यांचा दलपुंज द्विबीजपत्री जास्वंद या फुलामध्ये असतो किंवा या जास्वंद या फुलाच्या वनस्पतीमध्ये असतो. तर त्याचा पुकेसर म्हणजे पुमंग. पुकेसर परागकोश आणि वृंत यांचा बनलेला असतो. अनेक पुकेसर एकत्र येऊन परागनलिका तयार होते. वृक्काच्या आकाराचे परागकोश वृंताच्या टोकावर दिसतात. आणि स्त्रीकेसर कुक्षी वृंत आणि अंडाशयापासून स्त्रीकेसर बनलेला असतो. एकूण 5 स्त्रीकेसर दिसून येतात. आता विद्यार्थ्यांनो 6वा प्रश्न जो की आपला शेवटचा प्रश्न आहे. वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो ते सकारण लिहा. उत्तर बघा. वनस्पतींच्या 2 उपसृष्टी आहेत. जर वनस्पतीला फुले फळे व बिया येत नसतील तर ती अबीजपत्री वनस्पती. जर फुले फळे आणि बिया येत असतील तर ती बीजपत्री वनस्पती. तर इथे 2 भाग झाले. दुसरं, वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते. अवयव नसल्यास ती थॅलोफायटा विभागात येतात. तिसरं,
पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था आहेत किंवा नाहीत हे पाहिले जाते. जर त्या वनस्पतीत स्वतंत्र वहन ऊती असतील तर ती वनस्पती टेरिडोफायटा विभागात समाविष्ट केली जाते. आणि जर स्वतंत्र वहन ऊती नसतील तर मूलाभ आणि पानांसारखे अवयव असतील तर त्या वनस्पतींचा समावेश ब्रायोफायटा विभागात केला जातो. त्यानंतर त्याच्यावरून बघा पुढचा, जर बी असते, बी वर फळाचे आवरण असेल तर ती आवृत्तबीजी वनस्पती होते. आणि जर बी वर फळाचे आवरण नसेल तर ती अनावृत्तबीजी वनस्पती ठरते. त्यानंतर पुढचं बघा, जर वनस्पतीमध्ये बी धारण करण्याची क्षमता नसेल तर तिचा टेरिडोफायटा विभागात समावेश केला जातो. पण जर बी येत असेल तर ती बीजपत्री ठरते. पुढचा मुद्दा, बीजपत्रांच्या संख्येवरून आवृत्तबीजी वनस्पतींचे 2 गट वेगळे केले जातात. जर बी मध्ये किंवा बीजामध्ये एकच बीजपत्र असेल तर ती एकबीजपत्री आणि 2 बीजपत्रे असतील तर ती द्विबीजपत्री ठरते. तर विद्यार्थ्यांनो, याचबरोबर आपला हा स्वाध्याय संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.